जय भवानी जय शिवराय. प्रतापगडाचा रणसंग्राम, साक्षात यमराजाशी भेट. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाशी लढलेल्या गनिमी काव्याची कथा. सिंहललकार शिवशाहीर शार्दूल बाबासाहेब देशमुख सादर करीत आहेत प्रतापगडचा रणसंग्राम. प्रतापगडचा रणसंग्राम. श्री गजानना गौरी सुत शिव वंदना शिव वंदना शिव वंदना शिव वंदना शिव सुत गौरी नंदना गौरी नंदना गौरी नंदना गौरी नंदना आदि नमन साधू संताला ज्ञानेश्वराला तुकारामाला एकनाथाला ज्ञानेश्वराला तुकारामाला एकनाथाला गाडगे बाबांच्या गुरुचरणाला गुरुचरणाला नमन माझे नामानंदाला नमन माझे नामानंदाला गुरुमूर्तीला सोना मातेला पांडुरंगाला पांडुरंगाला गातो शिव कथा बुद्धी द्यावी कवना बुद्धी द्यावी कवना गडावर घेतलं गडाला गडावर जिंकी गडाला वार्ता विजापूरला वार्ता विजापूरला वार्ता विजापूरला शिवाजीनं मुलुक जिंकला शिवाजीनं मुलुक जिंकला आणि हे कळता विजापुराला पैजेचा विडा मांडलेला पैजेचा विडा मांडलेला कुणी पकडून आणा शिवाजीला कोणी पकडून आणा शिवाजीला कोण जातो शिवा धरण्याला कोण जातो शिवा धरण्याला शिवाजी राजांनी सर्वालाच पाणी पाजलं होतं कुणाचं सामर्थ्य होतं शिवाजी राजाबरोबर लढण्याचं कुणाचंही सामर्थ्य नव्हतं दरबारात सर्व खालबान घालून बसले होते कुणी मान उंचावत नव्हतं बडी बेगम साहेबांनी पाहिलं आपल्या दरबारात एकही मर्द नाही शिवाजी राजाला पकडून आणण्यासाठी बडी बेगम बोलली समयाला बडी बेगम बोलली समयाला दरबारात मर्द नाही उरला धरा देतो भरा बांगड्याला चोळी लुगडं दावलं सर्वाला कोपऱ्यातून आवाज आला मैं लाऊंगा शिवाजी को. आवाज कुणाचा होता? अफजल खानाचा. पायातला चढाव कर 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 आवाज देत आहे आणि तो दरबारात येऊ लागलेला आहे. दिपाल अफजल खान येताना सर्व सरदारांच्या माना वळल्या गेल्या सर्व सरदारांच्या माना वळल्या. अफजल खानाने तो तपकात ठेवलेला विडा उचलला मस्तकी धारण केला आणि सांगितलं मी शिवाजीला पकडून आणि शिवा डोंगर का शिवा. हे शब्द ऐकताच आदिलशाहला समाधान वाटलं. सोडून सिंहासनाला सिंहासनाला अफजल खानचं स्वागत करण्याला पाठीवरनं हात फिरविला रत्नजडी देतो समशेरीला.
60,000 दिलो फौजेला, 60,000 दिलो फौजेला, पकडून आणा शिवाजीला, आणा शिवाजीला. अफजल खान शिवाजीला पकडून आणण्यासाठी निघालेला आहे. 60,000ची फौज सुसज्ज झालेली आहे आणि शिवाजीला पकडून आणण्याकरता शुभमुहूर्त काढण्यासाठी काजीला बोलवलेला आहे. बोलावून घेतलं काजीला. शुभमुहूर्त पाहिला समय आला, शुभमुहूर्त पाहिला समय आला. काजीनं पाहिलं दप्तराला. काजी बघू लागला. काजी शुभ वेळ पाहत असताना काजी खानाला काय म्हणत आहे, खान साहेब आपणाला जाण्याकरता वेळ बरी नाही आणि आपण शिवाजीचा नाद सोडावा हे बरं वाटतं. याच्यात आपणाला दगा होणार आहे. खानाचा क्रोध खवळला. काजीच्या ऐकूनी बोलान खानाचा क्रोध खवळला. खानाचा क्रोध खवळला. खानाच्या आणि खानानं काय केलेलं आहे, काजीच्या धरलं मुंडीला, काजीच्या धरलं मुंडीला. चरदिशी पिल्ल बघा तिला. क्षणात काजी पाडला, काजी पाडला. एवढ्यात खानाची आवडती पत्नी आलेली आहे. आवडती पत्नी म्हटल्यानंतर नावडती असलीच पाहिजे. खानांच्या बायकांची यादी आहे. खानाला बायका आहे 64 बायकातली ही महान पतिव्रता खानाची आवडती पत्नी आलेली आहे. आपल्या पतीला काय म्हणत आहे, अब मत जाओ, अब मत जाओ, मेरी बात सुनो तुम. क्यों दगा होगा. खानाला राग आला आणि खानाला आपल्या बायकोला एकच मुस्कारात मारली. मुस्कारी सरशी खानाची बायको खलास झाली आणि राहिलेल्या 63 बायका विहिरीमध्ये मारून टाकल्या. या विहिरीचं नाव आहे खूनबावडी. आणि खान निघाला. खान तो पुढे चालला. अंबारीनं हत्ती सजलेला खान बैसला. हत्ती पुढं ढालगज नावाचा झेंड्याचा जो हत्ती असतो तो पुढं होता. फौज पाठीमागं होती. घोडदळ होते, पायदळ होते, हुंड होते. खानाचा मुलगा फजल खानी बरोबर होता. पहिल्याच मुक्कामात खानाला अपशकुन झाला. पहिल्याच मुक्कामात खानाला अपशकुन झाला. तो अपशकुन कसला म्हणा, झेंड्याचा हत्ती मरण पावला. अपशकुन झाला खानाला, अपशकुन झाला खानाला. पहिल्या मुक्कामी हत्ती गेला. ही वार्ता कळता राजाला आदिलशहाला. रातोरात त्याने आपला दुसरा हत्ती पाठवला. खानानं मोर्चा वळवला. उलट सुलट चालला, उलट सुलट चालला. खानाने गाठलं तुळजापूरला, गाठलं तुळजापूरला. खानाने गाठलं तुळजापूरला, गाठलं तुळजापूरला. हत्तीवर अंबारीत बसलेल्या खानानं तुळजापूरच्या नजीक येताच मराठ्यांचं कुलदैवत त्या तुळजा भवानीचा कळस पाहिला आणि खानाच्या तळपायाच्या आग मस्तकात गेली. खान हत्तीवरनं खाली उतरला गेला. दिपार खान तुळजा भवानीच्या मंदिराकडे निघालेला आहे. पायऱ्या उतरायला लागलेला आहे. सुटकी घेतलेला एक वढार बरोबर आहे आणि खान जगदंबेच्या दरबारात आला आणि काय म्हणत आहे, ऐ भवानी बताओ तुम्हारी कमा करामत, हम हमारे करामत बताएंगे. आणि खानानं बरोबर आणलेल्या वडराला सांगितलं, मूर्त्या फोडायला सुरुवात करा. राऊळात असणाऱ्या सर्व मूर्त्या फोडायला सुरुवात झालेली आहे.
तुळजापूरच्या परिसरातल्या आणि तुळजापूरची मंडळी भयभीत झालेली आहे. आपल्या मुल्या बाळाला घेऊन ते पळायला लागलेले आहे. त्यांनी पळ काढलेला आहे. खान तुळजा भवानीच्या मंदिरात शिरला आणि भवानीच्या मूर्तीला हात घातला. हात त्यांनी घातला मूर्तीला. हात त्यांनी घातला मूर्तीला. काय बोलतो तुळजा भवानीला? बताओ तुम्हारी करामत, हम करामत बताएंगे. आणि तुळजा भवानीच्या मूर्तीवर सुक्कीचा प्रहर केला. राई राई मूर्तीचे तुकडे केले आणि मूर्ती बाहेर काढली. मूर्ती बाहेर काढली. तिला जात्यात घालून बरडून काढलं असं इतिहासकार म्हणतात. मराठ्यांच्या दैवतांचा विठंबना, हिंदूच्या कुलदैवतांची विठंबना आणि हा तुळजापूरला झालेला नंगानाच. तुळजापूरला झालेला नंगानाच. आणि खानाने आपला इथून मोर्चा हलवला. खानाने मोर्चा हलवला. खानाचा तळ हललेला चालला पंढरीला, चालला पंढरीला, चालला पंढरीला. पंढरपूर हे साक्षात वैकुंठ. या पंढरीमध्ये पांडुरंगाच्या गजराचा, टाळ मृदंगाचा नाद चाललेला. तुहा विठ्ठल बरवा, तुहा माधव बरवा, माधव बरवा, तुहा माधव बरवा, तुहा गजर ऐकताच खानाच्या तळपायाच्या मस्तकात गेली. खानाचा क्रोध खवळला. त्याने उचलिल पुंडलिकाला, चंद्रभागे बुडविल त्याला. चंद्रभागे बुडविल त्याला. नंगानाच केला पंढरीला. कत्तलखाना उघडला पंढरीला. गाई कापायला सुरुवात झाली. पंढरपुरात गाई कापली गेली. भरा रस्त्यात हिंदूच्या मुली वडून आणल्या जाऊ लागल्या. त्यांच्या अंगावली वस्त्र काढू लागले आणि त्यांच्यावर बलात्कार होऊ लागले. खानाने पंढरीमध्ये नंगानाच केलं पंढरीला, केला पंढरीला, केला पंढरीला, केला पंढरीला. हिंदूचे दैवत आणि याची विठंबना खानाने असं का केलं? खान धूर्त होता. तुळजा भवानीची मूर्ती फोडली. हे शिवाजीला कळल्यानंतर शिवाजी त्वरित येईल. कारण तुळजा भवानी शिवाजी राजाची कुलस्वामीनी. तो माझा समाचार घ्यायला येईल आणि तो आला की मी त्याला इथंच पकडी आणि विजापूरच्या दरबारात सादर करी. हाच हेतू होता खानाचा. आणि म्हणून खानाने यावेळेला या हिंदूच्या दैवतांचा भ्रष्टाचार सुरू केला. नंगानाच केला पंढरीला, केला पंढरीला. खान तो पुढे चाललेला. खान तो पुढे चाललेला. आला मोठ्या शिंगणापुराला. मोठा महादेव शिकार शिंगणापूर याला म्हटलं जातं. शिकार शिंगणापूरला आला तर याला काय ऐकायला मिळालं? हार ओम नमो शिवाय म्हणून